बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील गट नंबर 286 मध्ये सुरू असलेली स्टोन क्रेशर अर्थात गिट्टी खदान तात्काळ बंद करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांनी केली आहे। पलसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनीने मागील 20 वर्षांपासून सुरू केलेल्या या अवैध स्टोन क्रेशर विरुद्ध तात्काळ कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिलेला आहे। सदर अवैध क्रशरच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली करोडो ब्रास मुरुम व गिट्टी विकून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। या गिट्टी खदानमध्ये अवैध बोअर ब्लास्टिंग केल्या जात असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून या विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेट्टे, लोणार। तहसील अंतर्गत किनगाव जट्टू बीबी रस्त्यावर डांबरी रस्त्यालगत एक अवैध खदाने माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता। पलसिद्ध कन्स्ट्रक्शनचं हे अवैध खदाने स्टोन क्रेशर आहे। या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून स्टोन क्रेशर चालू आहे। या स्टोन क्रेशर संदर्भात आम्ही वेळोवेळी निवेदन दिली, कारवाईची मागणी केली, पण शासनाकडून किंवा महसूल खात्याकडून अद्यापपर्यंत या अवैध स्टोन क्रेशर किंवा खदानावर कारवाई झालेली नाही। 286 गटामध्ये हे अवैध स्टोन क्रेशर आहे। या स्टोन क्रेशरमुळं या ठिकाणी डब्बर दगड चुरा करून त्याची गिट्टी बनवली जाते, त्याची धूळ उडते आणि या रस्त्यावर डांबरी रस्त्यावर मोटरसायकल असतील, चारचाकी वाहनं असतील, ट्रॅक्टरवाले असतील, शेतात जाणारे शेतकरी असतील, शाळेत जाणारे विद्यार्थी असतील, यांच्या डोळ्यामध्ये ही धूळ उडते, ते डोळ्यामध्ये जाते, श्वसनाला त्रास होते। यामुळं या रोडवर अपघात होण्याची दाट शक्यता आहे। छोटे मोठे अपघात खूप झालेले आहे। आमची या ठिकाणी मागणी आहे, या ठिकाणी अपघात होऊन एखादा दुर्दैवी जर कोणाचा मृत्यू झाला तर पलसिद्ध कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, ही पण आमची मागणी या ठिकाणी आहे। अवैध स्टोन क्रेशरमुळे काय झालं की या ठिकाणी शासनाचा करोडो लाखो रुपयाचा GST CST पलसिद्ध कन्स्ट्रक्शन बुडवत आहे। या ठिकाणाहून रोज शेकडो ब्रास मुरुम अवैध वाहतूक होत आहे। याला कुठलाही महसूलचा कर्मचारी विचारायला तयार नाही, कोणी इकडे फिरकायला तयार नाही। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरव्यवहार होत आहे। संबंधित कोण येते यामध्ये, त्या संबंधिताची चौकशी करावी की अवैध स्टोन क्रेशर का चालू आहे, किती दिवसाचं चालू आहे, का बरं चालू आहे, तुम्ही किती पैसे घेता, किती हप्ते घेता, कशामुळे चालू ठेवता। नियमानं डांबरी रस्त्याच्या कडेला स्टोन क्रेशर टाकता येत नाही। मग जर अवैध स्टोन क्रेशर टाकता येत नाही तर मग किती दिवस झाले स्टोन क्रेशर चालू आहे। तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, मी तुम्हाला विचारतोय, हे अवैध स्टोन क्रेशर कधी बंद करणार तुम्ही, याकडे कधी लक्ष देणार। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनेक वाहनं जातात, शेकडो वाहने धावतात या रोडवरून, शेकडो वाहनं धावतात। कित्येक लोकांच्या डोळ्यात या अवैध स्टोन क्रेशरची धूळ जाती, डांबराचा वाद जातो। या स्टोन क्रेशरच्या बाजूला एक इंग्लिश शाळा आहे, 1ली ते 5वी पर्यंत छोटे छोटे विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत ही धूळ जाती, डांबराचा वाद तिथपर्यंत जातो। म्हणजे त्यांना श्वसनाचाही त्रास, डोळ्याचाही त्रास, हे कुठपर्यंत आम्ही सहन करायचं। म्हणून आम्ही माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आम्ही तुम्हाला एक विनंती करतोय की जरा बुलढाणा जिल्ह्यात या ठिकाणी लक्ष द्या। लोणार तालुक्यात किनगाव जट्टू बीबी रस्त्यावर अवैध स्टोन क्रेशर चालू आहे, या ठिकाणी तुम्ही लक्ष द्यावं, याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि हे स्टोन क्रेशर 20 फेब्रुवारीच्या जवळपास बंद करावं, नाहीतर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन उभारणार आहे। याची सर्वस्व जबाबदारी लोणारचे तहसीलदार साहेब असतील, SDM साहेब असतील किंवा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील, यांनी याची नोंद घ्यावी। या खदानामध्ये 300 फुटापर्यंत अवैध यांनी घुसखोरी केलेली, म्हणजे अवैध मोठमोठाले खदानी तयार केलेले 300 400 फुटापर्यंत तुम्ही पहा। त्या ठिकाणी अवैध खदानी तयार केलेला आहे 400 फुटापर्यंत। त्या ठिकाणी गुरं चारणारे ढोरं वगैरे त्याच्यात पडू शकतात, मृत्यू होऊ शकतो। याला जबाबदार कोण आहे? तहसीलदार साहेब, याला जबाबदार कोण आहे? सर्वस्वी जबाबदारी ही तुम्ही स्वीकारायला पाहिजेत, कारण तुम्ही लोणार तालुक्याचे बॉस आहेत, तहसीलदार आहेत, हे तुमच्या अंडरमध्ये चालतंय सर्व। तुम्ही या प्रत्यक्ष पहा,
मलाही बोलला मी तुम्हाला दाखवेन अवैध खदान कशा सुरू आहेत, अवैध ड्रोन क्रेशर कसे चालू आहेत रोडच्या कडेला, किती किती मोठ्यापर्यंत यांनी भोयर तयार केलेले. अवैध बोर ब्लास्टिंग करताच येत नाही नियमानं. अवैध बोर ब्लास्टिंग दिवसा ढवळ्या चालू आहे. तहसीलदार साहेब तुमच्या तालुक्यामध्ये अवैध बोर ब्लास्टिंग चालू आहे, त्यामुळे जे आजूबाजूला वस्ती आहे त्या वस्तीत जे लोक राहतात त्यांच्या घराला तडे गेलेले आहेत. 286 गटामध्ये एक तलाव आहे, गुरांना पाणी प्यायसाठी, शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यायसाठी एक तलाव आहे. त्या तलावाच्या जागी आजूबाजूला अवैध यांनी मोठमोठ्या खदाना कोरल्या, त्या ठिकाणी बोर ब्लास्टिंग घेतात. उद्या जर हा तलाव फुटला, जीवितहानी झाली, त्याला जबाबदार कोण आहे, कोणावर कारवाई होणार, याची तुम्ही याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे तहसीलदार साहेब. अवैध जे ड्रोन क्रेश आहे तात्काळ बंद करा, नाहीतर आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहे. याची सर्वस्व जबाबदारी तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब तुमची राहील. धन्यवाद.